Dear student, today we are going to learn oxygen cycle in the lesson Energy Flow in an Ecosystem Standard 9th. So in this lesson we learn about oxygen cycle. All of you know that oxygen forms 21% of the atmosphere. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे आपल्या वातावरणामध्ये ते 21% आहे. Oxygen forms 21% of the atmosphere. It also present in the hydrosphere. कुठे कुठे आढळतं आणखी आपल्याला ऑक्सिजन हायड्रोस्फिअरमध्ये. इट ऑल्सो प्रेझेंट ॲट हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, जलावरणामध्ये आणि भूआवरणामध्ये असते. तर यू नो दॅट द मिनिंग ऑफ ऑक्सिजन सायकल इज द सर्क्युलेशन and recycling of oxygen. Circulation and recycling of oxygen within the biosphere. It is the process of circulation and recycling of oxygen within the biosphere is called oxygen cycle. म्हणजे हा प्रवाह आहे ऑक्सिजनचा. कुठून प्रवाह आहे ऑक्सिजनचा? बायोस्फिअरमध्ये, जैविक आवरणामधला हा रिसायकलिंग आहे. आपण पाहतो ऑक्सिजन इज रिलीज बाय द ग्रीन प्लांट इन द प्रोसेस फोटोसिंथेसिस. कोणत्या प्रोसेसमधून बाहेर पडतो तो ऑक्सिजन? फोटोसिंथेसिसमधून होतो. म्हणून प्लांट रिलीज दिस ऑक्सिजन अँड मेनी पीपल, ऑल ॲनिमल्स यूज दिस ऑक्सिजन टू इनहेल, श्वसनासाठी, फॉर रेस्पिरेशन साठी आपण वापरतो. आणि आपण त्याला काय करतो? एक्झालमध्ये काय करतो? श्वसनामध्ये आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतो. म्हणजे एक प्रकारचं हे सर्क्युलेशन आहे. रिलीज बाय द प्लांट, इट इज टेकन बाय द ॲनिमल्स, पीपल, वी, अँड देन इन द प्रोसेस ऑफ respiration we exhale carbon dioxide. Again plant take this carbon dioxide and use this carbon dioxide for the process of photosynthesis. So the oxygen cycle is the circulation and recycling of oxygen within the biosphere. म्हणजे हा जो बायोस्फिअर आहे, हे जे जैविक आवरण आहे, यामध्ये काय होतं? ऑक्सिजन हा फोटोसिंथेसिसमध्ये घेतलं जातं. फोटोसिंथेसिसमध्ये निर्माण होतं ऑक्सिजन. हा रेस्पिरेशनसाठी यूज केला जातो. यू लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली. इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इज रिलीज and it is used in the process of respiration by our human beings and other creators, and in the process of exhalation we आपण काय करतो? तो कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतो आणि परत त्या कार्बन डायऑक्साईडचा यूज वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे अन्न बनवण्यासाठी करतो आणि त्याच प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा रिलीज होत असतो. आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो की प्लांट क्रिएट ऑक्सिजन विथ फोटोसिंथेसिस. प्लांट क्रिएट ऑक्सिजन विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आपण या ठिकाणी सूर्य पाहतो. सूर्याच्या प्रकाशापासून काय होते? फोटोसिंथेसिस प्रक्रिया होते आणि या प्रक्रियेतून ऑक्सिजन रिलीज होतो. म्हणजे सूर्याचं किरण आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग कशासाठी करतो आपण? वनस्पती फोटोसिंथेसिससाठी करते. आणि हा ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यानंतर ॲनिमल्स अँड प्लांट ब्रीथेस इन ऑक्सिजन. म्हणजे आपण मानवालाच नाही तर इतर प्राण्यांना सुद्धा श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. आपण पाहतो या ठिकाणी ऑक्सिजन सायकल. Oxygen is highly reactive. Oxygen is highly reactive and it readily react with other chemicals and compounds. सर्व पदार्थासोबत तो त्याची रिॲक्शन होते. त्यामुळं इट इज हायली रिॲक्टिव्ह. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला ऑक्सिजन सापडतो. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे O2, त्यानंतर पाण्याच्या स्वरूपात H2O स्वरूपात ऑक्सिजन H2O स्वरूपात सुद्धा आपल्याला आढळतो. त्यानंतर आपण पाहतो की हा जो ऑक्सिजन आहे हा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला आढळत असतो. कार्बन डायऑक्साईडमध्ये CO2 ऑक्सिजन असतो. पाणी H2O त्यामध्ये ऑक्सिजन असतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स
compounds, etc. The oxygen cycle of biosphere is extremely complex. त्यामुळं हे जे सायकल आहे ऑक्सिजनचं, इट इज व्हेरी क्रिटिकल कॉम्प्लेक्स, व्हेरी क्रिटिकल असते ह्याचं सायकल. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, व्हेरॅज इट इज यूज इन द प्रोसेस. कोणत्या कोणत्या प्रोसेसमध्ये याचा यूज होतो ऑक्सिजनचा? इन द प्रोसेस रेस्पिरेशन, श्वसनासाठी, कंबुशन, ज्वलनासाठी, डिकम्पोजिशन, करोजन अँड रस्टिंग, म्हणजे गंजण्याच्या प्रक्रियेमध्ये, सडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. आपण या ठिकाणी पाहतो की श्वसनामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडलं तर परत तो त्याचा युटिलायझेशन होत असते. मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम ऑल्सो यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. सच मायक्रोब्स आर कॉल्ड एरोब्स. आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम ऑक्सिजनचा यूज करत नाही त्यांना एनेरोब म्हणतात. मायक्रो ऑर्गॅनिझम डू नॉट नीड ऑक्सिजन आर कॉल्ड एनेरोब्स. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन, carbohydrates and fats. It is also used in various chemical reaction. Do you know ozone, O3? Ozone is produced from oxygen through various atmospheric processes. So in the next we learn nitrogen cycle. We learn here now nitrogen cycle. Look at this picture carefully. In this process, all of you know that nitrogen forms how many percent? 78%. Nitrogen forms 78% in the atmosphere. So in this cycle, atmospheric nitrogen is necessary for the maintenance of cycle of nature. आपलं जे निसर्गाचं चक्र आहे याच्या मेंटेनन्ससाठी नायट्रोजनची गरज असते. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड एबायोटिक प्रोसेस. कोणते प्रोसेस असते याच्यात? बायोटिक अँड एबायोटिक प्रोसेसेस इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. म्हणजे हे जे निसर्गातलं वातावरणातला जो नायट्रोजन असतो जो 78% असतो. या ठिकाणी आपल्याला दिसते आहे लाइटनिंग दिसतात, लाइटनिंग फिक्सेशन. देर आर द मेनी प्रोसेसेस नायट्रोजन फिक्सेशन. लाइटनिंगमध्ये म्हणजे जेव्हा विजा चमकत असतात त्यावेळेस लाइटनिंगच्या द्वारे नायट्रोजनचं फिक्सेशन होत असते. फिक्सेशन मीन्स कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट अँड नायट्राइट्स. नायट्रोजन फिक्सेशन मीन्स कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. काही जे फिक्सेशन असते लाइटनिंगच्या द्वारे होते आणि काही बायोलॉजिकल प्रोसेसेसच्या द्वारे होते. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे याचं रूपांतर नायट्रोजनमध्ये, वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनमध्ये होत असतात. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये पण कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्समध्ये होत असतात. दुसरी एक प्रोसेस असते याच्यामध्ये अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशनमध्ये रिलीज ऑफ अमोनिया. या ठिकाणी आपण पाहतो अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, नायट्रेट्स अँड नायट्राइट्स तयार होतात त्याच्यात. अमोनिफिकेशन मीन्स रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज. म्हणजे हे प्राणी वनस्पतीच्या मृत्यूनंतर ज्या त्यांचं जे डिकम्पोजिशन होते आणि जे एक्सक्रेटरी वेस्ट मटेरियल असते, विष्ठा असते प्राण्यांची, यामधून सुद्धा काही वेस्ट मटेरियलमधून अमोनिफिकेशन होतं, अमोनिया तयार होतो, त्याला अमोनिफिकेशन म्हणतात. त्यानंतर नायट्रिफिकेशन असते. नायट्रिफिकेशनमध्ये काय होते? कन्व्हर्शन ऑफ अमोनिया. हा जो अमोनिया आहे, कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड नायट्रेट. त्यानंतर डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस असते, कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसियस नायट्रोजन. आपण या ठिकाणी पाहतो प्राण्यांची विष्ठा जे असते त्याचं रूपांतर काय होते? ॲनिमल वेस्टचं अमोनिफिकेशनमध्ये होते. अमोनिफिकेशनमध्ये काय होत असतं तयार? नायट्राइट अँड नायट्रेट्स तयार होते आणि परत ते वनस्पतीला मिळते. आणि अशा पद्धतीनं डिनायट्रिफिकेशनमध्ये हा नायट्रोजन परत वातावरणात दिला जातो. हा डिनायट्रिफिकेशन होते इथे आणि हा परत वातावरणात दिला जातो. आणि त्यामुळं नायट्रोजनचं जे बॅलेन्स असते आपल्या या वातावरणामध्ये ते योग्य होत असते. ऑल ऑर्गॅनिझम्स, ऑल या ठिकाणी आपण पाहतो हे आहे रायझोबियम बॅक्टेरिया आहे, हे रूट नोड्यूलला असतात.
आपण पाहतो सोयाबीन वगैरे जे द्विदल वनस्पती असते त्यांच्या रूट नोड्यूलला गाठी असतात त्यांच्या मुळांना, त्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात. ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेटेड इन नायट्रोजन सायकल. ऑल ऑर्गॅनिझम्स आर पार्टिसिपेटेड इन नायट्रोजन सायकल. इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. आपण हे जे नायट्रोजन पाहतो हा न्यूक्लिक ॲसिडमध्ये आणि आपल्या प्रोटीनमध्ये प्रथिनाचा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट. इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली. हा इनॲक्टिव्ह आहे त्यामुळं हा डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. आणि फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन यूज करू शकत नाही, त्यामुळं काय होते इथे नायट्रोजनच्या फिक्सेशनची पद्धत होते. काही बायोलॉजिकल फिक्सेशन, काही लाईटनिंगच्याद्वारे. या ठिकाणी ही प्रोसेस आपण या ठिकाणी नायट्रोजनच्या बद्दलचे दोन्ही सायकल आपण पाहिले, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकलचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके.